लाडकी बहीण योजना आणि आता सध्या सर्व ठिकाणी एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे मकर संक्रांतीच्या पूर्वी 3,000 रुपये एकत्रित मिळणार अशा प्रकारची अपडेट आता सर्व ठिकाणी दिसत आहे। परंतु यावर पण आता सध्या नवीन अपडेट काय आहे त्यामुळेच खास करून कारण मी याच्या अगोदर तर स्पष्ट केलेलंच आहे, परंतु याच्यावर नवीन अपडेट पण आलेली आहे। नवीन अपडेट काय आहे की सध्या राज्याच्या निवडणूक आयोगाने पण राज्य सरकारला त्यांचं स्पष्टीकरण मागितलेलं आहे की 3,000 रुपये तुम्ही खरंच देणार आहात का। म्हणजे कारण यावर जे आहे बघा काहींचा त्याला जे आहे म्हणजे एक्झॅक्टली आताच ह्याच तारखेला म्हणजे या दरम्यान म्हणजे आता निवडणुकीच्या दरम्यानच जे आहे वितरण करणं योग्य की अयोग्य याच्यावर जे आहे वेगवेगळे मतांतर आहे। परंतु एक इथं गोष्ट आपण समजून घेण्यासारखी आहे की आपण मुख्य मुद्द्याकडेच आपण आपल्या योजनेच्या संदर्भातच बोलूयात बाकी बोलण्यापेक्षा की मकर संक्रांतीला यावेळेस 3,000 रुपये मिळणार का। तर आयोगा जे निवडणूक आयोग आहे तर निवडणूक आयोगाने राज्य सरकारचं स्पष्टीकरण मागितलेलं आहे। पण एक गोष्ट तुम्हाला इथे स्पष्ट सांगतो आहे की तुम्हाला आतापर्यंत राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी सांगितलं की आपल्याला की वितरण होणार म्हणून नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं का एकत्रित मकर संक्रांतीपूर्वी 3,000 रुपये मिळणार नाही। सरकारने आधिकारिक नाही बघा लक्षात ठेवा माहिती दिलेली, ऑफिशियल माहिती दिलेली नाही, ही बाब तुम्ही सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे होती आणि मी ते अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्यामुळेच एकंदरीत आज 12 तारीख आहे, आज सोमवार आहे आणि उद्या आणि आज आणि उद्या म्हणजे 12 आणि 13 ह्या 3 तारखेला 2 तारखेला नाही झालं तर डायरेक्ट मग मकर संक्रांती येणार आहे 14 तारखेला आणि त्यामुळे खरंच 3,000 रुपये मिळणार का याचा अंदाज नवीन अपडेटच्या नुसार जर जेवढ्या आताच्या हालचाली जर आपण पाहिल्या तर त्याच्यानंतरही माझं असं मत आहे अजूनही मकर संक्रांतीपूर्वी कोणत्याही प्रकारची वितरणाची सुरुवात होण्याची शक्यता नाही। ही बाब मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे अगोदरच सांगतो आहे। पण याचा अर्थ असा नाही वितरण फारच दूर जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले 2 हप्ते एकत्रितच द्या आणि हे कधी मिळू शकतात यावर पण मी आता तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मकर संक्रांत आहे 14 जानेवारीला, याच महिन्यामध्ये अजून 2-3 दिवस राहिले आहेत, 2च दिवस राहिलेले आहेत आणि आज आहे 12 जानेवारी म्हणजे आजचा दिवस 12 जानेवारी आणि उद्याचा दिवस 13 जानेवारी, कारण 13च्या नंतर तर मग 14 येणार आहे 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांत। आता आज आणि उद्या जर वितरण नाही झालं तर समजायचं वितरण हे पुढे जाणार, पुढे म्हणजे कधी तर डायरेक्ट तेही सांगतो मी तुम्हाला 3,000 रुपये वितरण मिळणार का दोन्ही हप्ते एकत्रित, तर हे आज आणि उद्या बघा माझं तरी मत मी तुम्हाला स्पष्ट सांगवलं नवीन अपडेटच्या नुसार सांगतोय मी। आत्ता सध्या ज्या काही हालचाली होत आहेत सध्या वितरणाच्या संदर्भात न्यू अपडेटच्या नुसार सांगावलं आहे, माझं उत्तर आहे नाही। कारण राज्य सरकारने कोणत्याच प्रकारचं याच्यावर ऑफिशियल अपडेट दिलेलं नाही। राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी पण त्यावर अपडेट दिलेलं नाही। त्यामुळे माझं असं मत आहे की यावेळेसचं जे वितरण आहे आणि ते वितरण हे आपल्याला आचारसंहितेच्या नंतरच आपल्याला पाहायला मिळेल। आचारसंहितेच्या नंतर म्हणजे कधी तर आचारसंहिता संपायली आहे 16 जानेवारीला आणि हे अगदी स्पष्टपणे तुम्हाला कळावं की कोणत्याही लाडक्या बहिणीला विनाकारण तुम्ही अशा अपेक्षा धरून बसू नका की 3,000 रुपये येणार एकत्रित मिळणार आणि आत्ताच मिळणार उद्याच मिळणार, तर असं नाही। हीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सर याच्यापूर्वी तर ते म्हटले होते तर ऑफिशियल राज्य सरकारकडून तुम्हाला कोणत्या प्रकारची अशी अपडेट आली नव्हती, आपल्या चॅनलवर पण तसं तुम्हाला अपडेट देण्यात आलेली नव्हती आणि ही बाब तुम्ही समजून घेणं गरजेचे आहे। त्यामुळे एकंदरीत 2 हप्ते मकर संक्रांतीच्या पूर्वी मिळण्याची शक्यता फार कमी आहे। पण मात्र मकर संक्रांतीच्या नंतर म्हणजेच आचारसंहितेच्या नंतर म्हणजे त्यानंतर 2 दिवसांनी आचारसंहिता 16 तारखेला संपेल आणि त्यानंतर मग मात्र वितरण होण्याची अधिक दाट शक्यता आहे। लवकरात लवकर त्याच 16 तारखेच्या इमिडिएटली वितरण होणार आहे, ही बाब तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता, पण तुर्तास तरी तुम्हाला न्यू अपडेटनुसार तरी किमान आज आणि उद्या वितरण होईल का तर याबद्दल तुम्हाला सर्व चित्र जे स्पष्ट केलेलं आहे याच व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर विचारू शकता। धन्यवाद।